नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSC ग्रुप बी आणि सी या परीक्षा 2017 ते 2024 पर्यंत आपण मॅथ्स आणि रिजनिंगचे क्वेश्चन घेऊ. तर चला तर आता याच्यामध्ये बघा, पहिलं एक्झाम्पल काय आहे, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलं आहे. आता काय 17, 30, 47 आणि क्वेश्चन मार्क दिला आहे 93 दिलं आहे. आता याच्यामधलं बघा, शक्यतो एक तर डिफरन्स असतंय किंवा बेरीज, गुणाकार, भागाकार किंवा स्क्वेअर रूट, परत क्यूब रूट असतंय. अशा प्रकारचे याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात. आता याच्यामध्ये बघा काय दिलं आहे, 17, 30, 47 आणि परत 93. तर याच्यामध्ये बघा डिफरन्सेस आपण जर काढला, 30मधून जर 17 गेले तर किती राहतात, 17 आणि 3 20 म्हणजे 13. याच्यामध्ये बघा म्हणजे 17 ते 30मध्ये कितीचा गॅप आहे, 13चा गॅप आहे. 30 ते 47मध्ये कितीचा गॅप आहे, 30 ते 47मध्ये 17चा गॅप आहे. म्हणजे इथं काय +4 केलं आहे. 17मध्ये +4 केलं तर किती होत आहे, 17 आणि 3 17 आणि 4 21. म्हणजे 47मध्ये जर 21 आपण केलं तर किती, 60, 40 आणि 20 60, 68 इथे यायचे. आणि इथं 21 आलं आहे आणि प्लस इथं 4 केलं तर किती, 25. म्हणजे 68मध्ये 25 जर आपण ॲड केले तर आपल्याला 93 यायला पाहिजे. म्हणजे आपला 68 हे आन्सर बरोबर आहे. 8 आणि 5 13 आणि 3 हा चालेल 1, 6 आणि 2 8 आणि 1 9, 93. म्हणजे आपलं 68 हे आन्सर बरोबर. आता पुढचं एक्झाम्पल बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याकले म्हणजे स्काय इज ब्ल्यू, मोक सेली म्हणजे ब्लड इज रेड आणि मोक PD म्हणजे स्काय अँड ब्लड. तर ब्लडसाठी कोणता संकेत असेल. आता याच्यामध्ये बघा, पहिल्या दोन याच्यामध्ये पहिल्यांदा कॉमन काय बघायचं, याकले डी स्काय इज ब्ल्यू आणि मोक सेली ब्लड इज रेड. आता याच्यामध्ये काय कॉमन आहे, पहिल्या याच्यामध्ये ले कॉमन आहे येली. तर येलीला काय येणार मग, तर आपल्याला विचारलं आहे ब्लडसाठी विचारलं आहे. येलीला काय याच्यामध्ये कॉमन काय बघा, इज कॉमन आहे म्हणजे इज गेलं. मग इथं ऑप्शनमध्ये येली गेलं म्हणजे येलीसाठी इज आहे, आपल्याला ब्लडसाठी विचारलं आहे. तर आता पुढचा बघा, 2 आणि 3मध्ये काय कॉमन दिसते आपल्याला, MOK कॉमन दिसतं आहे. तर MOKला बघा काय कॉमन आहे, ब्लड आणि इथं ब्लड आणि ब्लड. आपल्याला विचारलं आहे काय, ब्लडचंच विचारलं आहे. म्हणजे ब्लडसाठी कोणता संकेत असेल, MOK. अशा प्रकारे. आता याच्यातलंच पुढचं एक्झाम्पल बघा, एका सांकेतिक भाषेत PIKDAPA चा अर्थ वेअर आर यू, DANAJ चा अर्थ यू मे कम आणि NAKSA चा अर्थ ही मे गो. तर सांकेतिक भाषेत कमसाठी काय येते. आता याच्यामध्ये बघा आपल्याला विचारलं आहे, कमसाठी विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा पहिल्यात आणि दुसऱ्यात काय कॉमन आहे, पहिलं आपलं आणि हे दुसरं PIKDAPA म्हणजे PIKDAPA आणि इथं DA म्हणजे DA पहिल्यात कॉमन दिसते आपल्याला, DA. आता याच्यामध्ये त्याचा अर्थामध्ये काय कॉमन आहे बघा, वेअर आर यू म्हणजे यू कॉमन दिसते आपल्याला, यू. आता इथं काय यू कमसाठी आपल्याला विचारलं आहे, मग DA इथं कॅन्सल होणार. आता पुढचं बघा काय, दुसऱ्यात आणि तिसऱ्यात बघा. आता दुसऱ्यात आणि तिसऱ्यात काय कॉमन दिसते आपल्याला, यू मे कम आणि ही मे गो. आता याच्यामध्ये मे कॉमन दिसते बघा आपल्याला, यू मे कम आणि इथं मे दिसते. आणि ह्याच्यात काय परत DA म्हणजे NA दिसते. NA कॉमन, इथं NA कॉमन म्हणजे मेसाठी NA आलं, म्हणजे हे पण ऑप्शन गेलं. एक तर तिन्ही पण म्हणजे नसू शकतात किंवा JA असू शकतो. आता याच्यामध्ये बघा 50% JA साठी काय येते बघा, DA NA साठी झालं आपल्याला. तर JA साठी काय, JA
जेसाठी तर याच्यामध्ये एकच राहिले बघा. यू मे घेतलं. यू आपलं डी एसाठी होतं, मे आपलं एन एसाठी होतं आणि यूसाठी काय येतं मग म्हणजे आपलं जे एसाठी काय येते कमी येते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय आहे? पहिल्या ओळीत अंक किंवा प्रतीके दिलेले असून दुसऱ्या ओळीत त्यांचे अक्षर कोड दिलेले आहेत. तर हे अंक आणि अक्षर कोड आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला विचारलं काय, समूहातील पहिले तत्व प्रतीक आणि अंतिम तत्व अंक असेल तर त्यांचे कोड परस्पर बदलावे. आता पहिलं कोड प्रतीक आणि शेवटचं कोड अंतिम अंक असेल याच्यात आहे का नाही. म्हणजे पहिलं 2 काय सिम्बॉलच दिलेत आपल्याला. समूहाचे पहिले तत्व अंक आणि अंतिम तत्व प्रतीक असेल. पहिला अंक आहे का नाही. पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही सम अंक असतील हे पण आहे. पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही विषम अंक असतील तर दोन्ही वायच्या स्वरूपात दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पहिलं सिम्बॉलच दिलेलं आहे. म्हणजे याच्यामधलं पहिलं काय नाही बघा. आता म्हणजे डॉलरचंच आपण सिम्बॉल घ्यायचा आहे. डॉलर कुठे येतं, डॉलरला आर येते आणि कॉपीराईटला काय, कॉपीराईटला शेवटी एच येते. आर आणि एच, सुरुवातीला आर शेवटी एच. म्हणजे पहिला ऑप्शन गेला, तिसरा ऑप्शन गेला. आता याच्यामध्ये बघा आर एच. आता इथं बघा क्यू जे टी. आता 4 नंबरला काय आहे बघा. 4 नंबरला 1 2 3 4 9ला काय बघा. 9 नंबरला कोड कुठला आहे, टी कोड आहे. म्हणजे 4 नंबरला टी यायला पाहिजे. 1 2 3 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये हे जे आपल्याला दिले जे समीकरण दिलेलं आहे ते याच्यामध्ये असलं तर एक्सचेंज करायचं, नाहीतर आपलं आहे तेच याच्यामधलेच कोड आपल्याला ज्याच्यासमोर जे कोड दिलेत त्याच्यामधलेच घ्यायचे. जर याच्यामध्ये आता पहिले आणि अंतिम अंक दोन्ही विषम असतील तर मग याचा पहिला आणि शेवटचा कोड बदलायचा. पण इथं आपल्याला सुरुवातीलाच काय दिलेलं आहे, सिम्बॉल दिले आहेत. त्यामुळे आपण आहे तेच त्यांचे सिम्बॉल घेतलेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचं एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल काय आहे. आता याच्यामध्ये बघा काय केलं आहे. इथं तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय स्क्वेअर रूट असतो आहे किंवा काय स्क्वेअर केलेला असतो आहे, क्यूब केलेला असतो आहे का क्यूब रूट घेतलेला असतं आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल असतात. आता बघा इथं काय केलेलं आहे. 2 1 7 3 1 26 4 1 लाख किती असं विचारलं आहे. आता याच्यामध्ये बघा 2चा घन किती येते 8 आणि 1चा घन 1. 8मधून 1 जर मायनस केलं तर आपण 7 येते. इथं ही 7. आता इथं बघा 3चा घन 27 आणि 1चा घन 1. 27मध्ये 1 गेले किती 26. तशाच प्रकारे आपण इथं करायचं. 4चा घन 64 आणि 1चा घन 1 म्हणजे किती 63 येते. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघा. 4 9 17 35 आणि 139. तर खालील दिलेल्या संख्येमध्ये रिक्त जागी योग्य पर्याय असं विचारलं आहे आपल्याला. आता इथं बघा 4 दोन्ही. आता इथं काय डबल करायचं. 4 9 17 35. इथं बघा 4 दोन्ही 8 अधिक 1 केलं तर 9 येते. 9 दोन्ही 18 वजा 1 करायचं. इथं 17 दोन्ही 34 इथं अधिक 1 करायचं आणि परत वजा 1 करायचं. 35 दोन्ही 70 काय वजा 1 केलं तर किती येतं 69. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं 1 नंबर हे आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या सेशनमध्ये बरेच एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर सर्वांना धन्यवाद.